नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 7 शिकणार आहोत। या धड्याचे नाव आहे आपले परमवीर। आपले परमवीर या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। या पाठामध्ये आपल्या देशातील वीर जवानांची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। अशा या वीर जवानांच्या शौर्याबद्दल त्यांना जे सन्मान दिले जाते त्याच्यापैकीच एक सन्मान म्हणजे परमवीर चक्र। तर या सर्वांची माहिती आपण या पाठामध्ये शिकणार आहोत। चला तर मग पाठाला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकातील पान क्रमांक 24 वरती हा पाठ आहे। आपल्या पाठाचं शीर्षक आहे आपले परमवीर। पुरातन काळातील वीर पुरुषांच्या असामान्य पराक्रमाच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे शूर सैनिक आजही आपल्या देशात आहेत। त्यांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना सन्मान पदके देऊन गौरवले जाते। पाठाच्या सुरुवातीला तुम्हाला परमवीर, परमवीर चक्र म्हणजे काय यांची संक्षिप्त माहिती दिलेली आहे। जसं आपण अनेक कथा ऐकतो राजाच्या, राक्षसांच्या, त्याच्यामध्ये आपण शूरवीरांच्या पण कथा ऐकतो। जसे शिवाजी महाराज आहेत किंवा आपल्या देशातील क्रांतिकारक आहेत, काही नेते आहेत। अशा पुरातन काळातील वीर पुरुषांच्या अनेक कथा असामान्य अशा ज्यांचं वर्णन करू शकत नाही, अवर्णनीय अशा कथा तुम्ही आतापर्यंत ऐकलेल्या असतील। पण हा आपला भूतकाळ झाला। पण आज वर्तमानामध्ये आपण पाहतो की आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी जे शूर सैनिक आपल्या स्वतःच्या प्राणांची आहुती देतात, आपल्या जीवनाचं बलिदान करतात, अशा शूर सैनिकांना त्यांच्या या कार्याबद्दल, अतुलनीय त्यांच्या या शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना विविध सन्मानांद्वारे त्यांचा गौरव करण्यात येतात। तर मग असे जे सन्मान पदक असतात हे देऊन त्यांना आपण एक प्रकारे आपल्या मनातील किंवा आपल्या देशाबद्दल त्यांच्या मनामध्ये जे असलेले बलिदानाची भावना याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो। परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे। बघा, तुम्हाला एका वाक्यासाठी वगैरे प्रश्न विचारले जाऊ शकतात की परमवीर चक्र म्हणजे काय आहे। तर परमवीर चक्र हा एक सन्मान आहे जो भारताच्या सर्वोच्च लष्करी सन्मान म्हणून मानला जातो। जमिनीवर, समुद्रात आणि आकाशात शत्रू समोर उभा ठाकलेला असताना केवळ अजोड असे धाडस, शौर्य दाखवणाऱ्या, आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो प्रदान केला जातो। आता बघा, 3 सैन्य दल आहेत आपल्या देशामध्ये। नौदल वगैरे आपण त्याला म्हणतो की जमिनीवर युद्ध करणारे सैनिक, समुद्रामध्ये युद्ध करणारे सैनिक आणि आकाशामध्ये युद्ध करणारे सैनिक। आकाशामध्ये म्हणजे ते विमानामध्ये बसून, हवाई दलामध्ये बसून युद्ध करत असतात। आता बघा, शत्रुपक्ष कुठूनही आपल्या देशावरती हल्ला करत असतात। कधी जमिनीवरनं हल्ले होत असतात, कधी समुद्रमार्गाने हल्ले होत असतात, तर कधी कधी विमानांच्या मार्गाने, हवाई दलांच्या मार्गाने, आकाशातून सुद्धा शत्रुपक्ष युद्ध करत असतात, हल्ले करत असतात। मग अशा रीतीने या तिन्ही सैन्य दलामध्ये कार्य करत असताना जे शूर सैनिक असतात त्यांच्या अजोड अशा धाडसाला, जे शौर्य दाखवतात आणि स्वतःच्या आत्मसमर्पणाची, बलिदानाची जी भावना त्यांच्या मनामध्ये असते, तर अशा ह्या वीरांना आपण मान सन्मान किंवा सन्मान पदके देतो। त्या सन्मान पदकालाच विविध नावं आहेत त्यांना, त्यापैकी एक आहे परमवीर चक्र। हा परमवीर चक्र हा अत्यंत दुर्लभ सन्मान मानला जातो।
आतापर्यंत फक्त 21 वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये आतापर्यंत 21 शूर सैनिकांना परमवीर चक्र हा सन्मान देण्यात आलेला आहे. त्यापैकी 21 शूर सैनिकांपैकी त्यातील 14 वीरांना तो मरणोत्तर देण्यात आलेला आहे. मरणोत्तर म्हणजे त्यांच्या असं शूर कार्य करत असताना, युद्ध करत असताना स्वतःच्या जीवनाचे जेव्हा ते बलिदान देतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. तर असा मरणोत्तर हा सन्मान देण्यात आलेले जे व्यक्ती आहेत ते एकूण 14 आहेत. आता बघा, इथे तुम्हाला हे सन्मान चिन्ह दिसत आहे. परमवीर चक्र कसा असता त्याचं चित्र इथे देण्यात आलेलं आहे. इथे पुस्तकामध्ये बघा तुम्हाला हे परमवीर चक्र कसं असतं त्याचं चित्र देण्यात आलेलं आहे. त्याची संक्षिप्त माहिती देण्यात आलेली आहे. तर आपण ती पाहूया. परमवीर चक्र पदक दिसायला अगदी साधे आहे. कास्य धातूपासून बनवलेलं आहे, म्हणजेच काशापासून ते बनवण्यात आलेलं आहे. छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे गडद जांभळी कापडी पट्टी हे याचे वैशिष्ट्य आहे. बघा, इथे एक ह्या दांडी आहे आणि ह्या दांडीमध्ये एक जांभळ्या रंगाची कापडी पट्टी अडकवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण पिनअप करून ते लावलं जातं. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पदकाच्या दर्शनी बाजूला म्हणजे समोर, जिथून आपण पाहतो, जिथून आपण दर्शन घेतो, म्हणजेच आपल्या डोळ्यांना समोरून दिसणारे. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह. बघा, भारताचे बोधचिन्ह जे 4 सिंह त्यांचा चेहरा आणि मध्ये गोल चक्र हे भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये 2 कमल पुष्पे आहेत. तसे हे आपलं परमवीर चक्र आहे. ते तुम्हाला पुस्तकात क्रमांक 24 वरती त्याचं चित्र देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यात संक्षिप्त माहिती देण्यात आलेली आहे. आणि त्याच्याच खाली हे परमवीर चक्राचं पदकाचं डिझाईन कोणी बनवलेलं आहे ते तुम्हाला माहिती देण्यात आलेले आहे. परमवीर चक्र पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केलेले आहे. हा जो छोटासा परिच्छेद आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की ह्या परिच्छेदावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सावित्रीबाई खानोलकर परमवीर चक्र पदकाचे डिझाईन कोणी बनवलेले आहे त्यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती लिहा, किंवा सावित्रीबाई खानोलकर यांचे कार्य. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचारलं तर हा छोटासा परिच्छेद तुम्ही लिहू शकता. सावित्रीबाई खानोलकर यांनी परमवीर चक्र या पदकाचे डिझाईन तयार केलेलं आहे आणि त्या मूळच्या युरोपियन आहेत. त्या युरोपमध्ये राहणारे आहेत. त्यांचं वास्तव्य किंवा जन्मस्थान हे युरोपमध्ये झालेलं आहे. परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या आणि अशा रीतीने ते भारतीय झाले. या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम. त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलेच, शिवाय भारतातील कला परंपरांचाही खूप अभ्यास केला. मराठी, संस्कृत, हिंदी भाषा या असंकलितपणे बोलत असत. म्हणजे त्यांना हिंदी, मराठी आणि संस्कृत या भाषांवरती त्यांचं वर्चस्व आहे. आता इथे बाजूला बघा, आपल्याला एक दंतकथा सांगितलेली आहे, तर ती दंतकथा आपण वाचून घेऊया. इंद्रवर्ज म्हणजे विजेचा कडाडणारा प्रहार. इंद्रवर्ज बघा, हे इंद्र म्हणजे देवांचा देव मानला जातो किंवा देवांचा राजा मानला जातो इंद्रदेव. आणि वज्र म्हणजे त्याचे हत्यार. हे एक अजोड अजिंक्य असे शस्त्र समजले जाते. ददीची ऋषींच्या परमोच्च त्यागामुळे हे शस्त्र अमोघ झालेले आहे. ददीची हे एक पुराणातील ऋषी आहेत आणि ते अत्यंत प्रसिद्ध असे ऋषी होते. इंद्रवज्र कसे तयार झाले याविषयीची एक दंतकथा आहे. दंतकथा म्हणजे त्या कथेला पुरावे नाही आहेत, पण ती कथा प्रचलित आहे. हजारो वर्षापूर्वी एका राक्षसाने
जगातले सगळे पाणी पळवून नेले. निष्पाप माणसे पाणी वाचून तडफडू लागले आणि मरू लागले. तर बघा, हजारो वर्षापूर्वीची एक दंतकथा आहे किंवा गोष्ट आहे की कोणी एक राक्षस होता आणि त्यांनी या पृथ्वीवरचे सगळे पाणी पळवून नेले आणि पाणी नसल्या कारणाने या पृथ्वीवरचे या जगातले सगळे माणसं पाणी वाचून तडफडून मरू लागले. आणि या राक्षसावर कोणत्याच साध्यासुध्या शस्त्रांचा परिणाम होईना. मग ते लाकडाचे शस्त्र असो नाहीतर धातूचे शस्त्र असो. त्या राक्षसाची ताकद इतकी होती की कोणतंच शस्त्र त्याला विरोध करू शकत नव्हतं. त्याला हरवेल असे अमोघ शस्त्र बनवण्यासाठी काहीतरी दिव्य पदार्थ हवा होता. मग तो कुठे मिळणार? दधीची ऋषींच्या हाडांमध्ये असे दिव्य सामर्थ्य होते आणि दधीची ऋषींचे मानसिक सामर्थ्यही तेवढेच मोठे होते. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःच्या आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्या अस्थींचे दान केले. आता बघा, अस्थी म्हणजे काय? आपल्या शरीरातील जे हाडं असतात त्याला आपण अस्थी म्हणतो. पण आपण आपल्या शरीरातील हाडांना अस्थी कधी म्हटलं जातं किंवा आपण अस्थी कधी ते दान केले जातात? मृत्यूनंतर. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराच्या राख होते आणि राखेमध्ये जे हाडं असतात त्याला आपण अस्थी म्हणतो. आता दधीची ऋषी जे होते ते अत्यंत प्रसिद्ध होते आणि त्यांच्यामध्ये भरपूर काही सामर्थ्य होते. त्यांनी भरपूर यज्ञ हवन केले होते आणि मानसिक आणि शारीरिक दृष्टीने ते सामर्थ्यवान होते. म्हणून त्यांनी काय केलं? लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आणि स्वतःचे अस्थी त्यांनी दान केले. मग दधीची ऋषीने जे अस्थी दान केले होते त्या अस्थीपासून तळपणारे असे इंद्रवर्ज तयार करण्यात आले आणि त्या इंद्रवर्जातून आता बघा, दधीची ऋषींच्या अस्थीतून जे वज्र तयार करण्यात आले त्याला नाव देण्यात आले इंद्रवर्ज. आणि ह्या इंद्रवर्जामध्ये एवढे सामर्थ्य होते की त्याने त्या इंद्रवर्जा ह्या शस्त्रामध्ये एवढे सामर्थ्य होते की त्याने राक्षसाचे निर्दालन झाले, म्हणजे राक्षसाचा मृत्यू झाला. आणि अशा रीती पृथ्वीवरती या जगावरती जे संकट आले होते ते संकट नष्ट झाले. दधीच्या ऋषींच्या अस्थीमुळे इंद्रवर्जाला सामर्थ्य मिळाले. तसेच अमोघ सामर्थ्य भारतीय सेनेला मिळते ते या परमवीरांकडून, त्यांच्या शौर्यातून, त्यांच्या अत्युच्च अशा बलिदानातून. तर बघा, त्यावेळेस जे संकट आपल्या जगावरती आलं होतं ते संकट दधीचे ऋषींच्या अस्थी अर्थात इंद्रवर्जामुळे नष्ट झाले. तसेच आपल्या देशावरती शत्रुपक्षाकडनं जे काही संकट येते त्या संकट कोणामुळे नष्ट होतं किंवा कोणामुळे कमी होतं? तर ह्या भारतीय सेनेला जे वीर सैनिक लाभलेले आहेत अशा परमवीरांच्या शौर्यातून आपल्याला ह्या संकटातून आपल्या देशाचं संरक्षण होतं. मग या परमवीरांनी आपल्या जीवनाचं जे बलिदान केलेलं आहे त्यामुळे आपण सगळे सुरक्षित राहतो. आता बघा, तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की दधीची ऋषी आणि परमवीरांमध्ये काय साम्य आहे? तर ह्या दोघांनी पण काय केलेलं करतात? आपल्या देशातील सैनिक सुद्धा काय करतात की लोककल्याणासाठी स्वतःच्या जीवनाची ते आहुती देतात, स्वतःच्या जीवनाचं ते बलिदान करतात. ज्याप्रमाणे दधीची ऋषींनी पण काय केलं? त्यांच्या हाडांमध्ये ताकद होती, सामर्थ्य होतं, पण त्यांच्या अस्थींचा उपयोग आपण कधी करू शकणार? त्या हाडांचा उपयोग कधी होणार? त्यांच्या मृत्यूनंतरच त्यांचा अस्थीचा उपयोग होणार होता त्या राक्षसाच्या मृत्यूसाठी. मग त्याच्यासाठी त्यांनी स्वतः मृत्यू ओढावून घेतला आणि मृत्यूनंतर त्यांचा हाडांचा अस्थीमध्ये रूपांतर करून मग त्याच्यापासून इंद्रवर्ज तयार करण्यात आलं. म्हणजे लोककल्याणासाठी दधीची ऋषींनी सुद्धा स्वतःच्या जीवनाचे बलिदान दिले, स्वतःची आहुती दिली. तर त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी असेच परमवीर सुद्धा आपल्या जीवनाचे बलिदान देत असतात, आहुती देत असतात. मग
ह्या देशाचे नागरिक म्हणून आपले सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा त्यांच्या प्रमाणेच आपल्या जबाबदारींचे, कर्तव्यांचे जाणीव ठेवून आपल्या देशाचे रक्षणासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण परमवीर चक्र म्हणजे काय, ते कोणाला दिलं जातं आणि लोककल्याणासाठी कशा रीतीने हे सैनिक आपल्या जीवनाची बलिदान देतात, आहुती देतात, याबद्दल संक्षिप्त माहिती आपण या भागात पाहिलं. यापुढील भागामध्ये अशाच एका परमवीराबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण ही सगळी माहिती पुढील भागामध्ये शिकणार आहोत. धन्यवाद.